श्री स्वामी समर्थ. तर आज आहे गुरुपौर्णिमा. मस्त स्वामींची आज छानपैकी पूजा केली आणि आम्ही निघालो स्वामींच्या मठात जायला. तर माझी फॅमिली निघाली स्वामींच्या मठात जायला. आज पाऊस नसल्यामुळे वातावरण खूप छान होते. आता आम्ही स्वामींच्या मठाजवळ पोहोचलो. हे मठ नालासोपारा इथे भुईगाव गावात आहे. स्वामींच्या मठाजवळ आलो. सुंदर असा मांडव घातलेला होता. गुरुपौर्णिमा असल्यामुळे खूप गर्दी होती. खूप मोठी रांगसुद्धा लागली होती. तुम्ही बघू शकता माझी फॅमिली पुढे पुढे चालली होती. त्यांच्या मागे मी सुद्धा जात होती. स्वामींच्या मठात आलो. इथे सुंदर सुंदर अशी प्रतिमा होती. जास्त आकर्षित करणारे म्हणजे स्वामी माऊलीचा फोटो. आम्ही साईबाबांचे दर्शन घेतले आणि मग औदुंबराचे दर्शन घेतले. मग आम्ही विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेतले आणि स्वामींचे पादुकाचे दर्शन घेतले. आता आम्ही मठाच्या बाहेर निघालो आणि स्वामींचा अष्टगंध लावून आम्ही दत्तांच्या देवळाजवळ आलो. दत्ताचं देऊळ हे खूप उंचावर आहे. त्याच्यासाठी भरपूर चालावं लागते. आम्ही बरेच चाललो. माझी फॅमिली बघा कशी चालत चालली आहे पुढे पुढे. त्यांच्या मागे मी चालत चालले. खूप दमल्यामुळे हळूहळू चालत होती. ते मंदिराकडे जाण्यासाठी थोड्याशा पायऱ्या आहेत. ते पायऱ्या चढून जावे लागतात. आता आम्ही दत्तांच्या देवळाजवळ पोहोचलो आणि मग मी मंदिराच्या गाभाऱ्याच्या पायऱ्याचे दर्शन घेतले आणि दत्तांचं दर्शन घेतले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आम्ही दत्ताचं दर्शन घेऊ मग मंदिराच्या बाहेर निघालो. मंदिराच्या बाहेर सुंदर असा नजारा होता. मन आकर्षित करणारा होता. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा